नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। शाहपुर में महिला संवाद मेळावा, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का बड़ा आयोजन। महिला सशक्तिकरण की दिशा में एक और कदम बढ़ाते हुए शाहपुर तालुका में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा एक भव्य महिला संवाद मेळावा का आयोजन किया जा रहा है। इस मेळावे का मुख्य उद्देश्य ग्रामीण और शहरी महिलाओं को एक मंच पर लाकर उनकी समस्याओं पर चर्चा करना और उन्हें विकास की मुख्य धारा से जोड़ना है। इस विशेष कार्यक्रम का आयोजन महिला व बाल विकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडल, जिला कार्यालय थाने, महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान के अंतर्गत किया जा रहा है। कार्यक्रम की अध्यक्षता महाराष्ट्र सरकार की कैबिनेट मंत्री माननीय आदित्यताई सुनील तटकरे करेंगी, जिनकी पहल पर इस आयोजन को बड़े स्तर पर किया जा रहा है। वहीं प्रमुख अतिथि के रूप में माननीय रूपाली नीलेश चाकड़कर ने भी इस मेळावे में शामिल होंगी। कार्यक्रम का आयोजन 12 अगस्त को शाहपुर तालुका के अशोक होटल के सभागृह में किया जाएगा। इस अवसर पर तालुका स्तरीय महिला बचत गट द्वारा विभिन्न उत्पादों की प्रदर्शनी भी लगाई जाएगी, जिससे महिला उद्यमिता को प्रोत्साहन मिलेगा। शाहपुर के नागरिकों में इस मेळावे को लेकर भारी उत्साह है, क्योंकि यह महिलाओं के लिए एक बड़ा मंच प्रदान करेगा, जहां वे अपनी समस्याओं को साझा कर सकती है और समाधान ला सकती है। कार्यक्रम का उद्देश्य महिलाओं को आत्मनिर्भर बनाना और उनके सशक्तिकरण की दिशा में ठोस कदम उठाना है। फार नगण्य आहे, फार कमी आहे की साधारणपणे 1% जास्ती नाही आहे, कदाचित 1% कमी सुद्धा असेल। त्याच्यामुळे रिजेक्टेड फॉर्म्स का रिजेक्ट झालेले आहेत या संदर्भातली सविस्तर जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी तिथल्या ज्या स्थानिक समित्या आहेत त्या घेतील आणि मग त्या संदर्भामध्ये ते फेरसादर होतील। त्याच्यामुळे सुरुवातीला जे पात्र लाभार्थी आहेत हे जवळपास 95% अधिक पात्र लाभार्थी आहेत। त्याच्यामुळे 17 तारखेला पहिला लाभ हा पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे। तो तर केलेलेच आहेत। काही ज्या छोट्या मोठ्या चुकीमुळे जे रिजेक्ट झालेले होते हे प्रशासनाने दुरुस्त करून असे 30-35 हजार फॉर्म्स तर पुन्हा एकदा त्यांनी रिसबमिट करून पण अप्रूव्ह केलेले आहेत। पण पालकमंत्र्यांच्या सहीने हे फॉर्म वर्णी लागणार होते। समितीच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे। जिल्ह्याची समिती हे तिथल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि जर आणखी तिथं कोण दुसरे मंत्री असतील त्या जिल्ह्यातले तर त्यांच्या सह अध्यक्षमध्येच ती समिती स्थापन आहे। रिजेक्टेड फॉर्म्स हे त्या ठिकाणी फेरसादर केले जाणार। ते का रिजेक्ट झालेले आहेत, ते कागदपत्र अभावी रिजेक्ट झालेले आहेत का याची तपासणी करून ते त्या ठिकाणी केले जातील। त्याच्यामुळे अशा पद्धतीचा कृपया आपण गैरसमज किंवा अफवा त्या पसरवू नये। आपण महिलांची संवाद साधलाय, काय वाटतं? ट्रायल बेसिसवर सुरुवातीला ₹1 पाठवला जाणार आहे अशी पण माहिती मिळते। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला इतक्या मोठ्या पद्धतीनं व्यापक योजना असते त्यावेळेला याचं ट्रायल काही प्रत्येक अकाउंटचं घेतलं जात असतं। हे सॅम्पल ट्रायल घेतलं जात असतं। त्याला चाचणी आपण जी प्राथमिक स्वरूपामध्ये ड्रायरन जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये प्रत्येक पर्सेंटेज वाईज ते ड्रायरन घेतलं जात असतं आणि विभागामार्फत ही ड्रायरन किंवा ती चाचणी ही यशस्वीरित्या सुरू आहे। त्याच्यामध्ये 10-15% एरर, कोणी अकाउंट टाकायला काही गल्लत केली असेल, कोणी दुसरं कोणाचं अकाउंट टाकलेलं असेल की त्यांच्या आधार कार्डला लिंक नसेल, त्यांच्या आयडेंटिटीला नसेल, कोणाचा मोबाईल नंबर वेगळा टाकलेला आहे, असे जे आहेत ते 10-15% एरर येतील। पण याची दुरुस्ती करून त्यांना फेरसादर करण्याची मुभा ही निश्चितपणाने त्या ठिकाणी। मॅडम, लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासंदर्भात काय सांगा? आज महिला संवाद आयोजित करण्यात आला। याला उदंड असा प्रतिसाद हा माझ्या माताभगिनींनी दिलेला आहे। विरोधकांनी कितीही टीका केली तरी एक गोष्ट सगळ्यांना मान्य करावीच लागेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही निश्चितपणाने महिलांपर्यंत पोहोचत आहे। महिलांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे। आज आमच्याकडे 1,45,00,000पेक्षा अधिक अर्ज हे आम्हाला विभागाकडे प्राप्त झालेले आहेत। यापैकी साधारणपणे 1,35,00,000पेक्षा अधिक अर्ज हे अप्रूव्ह करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे 17 तारखेला याचा राज्यस्तरीय कार्यक्रम आम्ही पुण्याला आयोजित करत आहोत। पुण्याला जरी हा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित होत असला तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथले पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा 17 तारखेला कार्यक्रम होणार आहे आणि एकाच वेळेला 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना आम्ही पहिला जो लाभ आहे तो त्यानिमित्ताने 17 तारखेला वितरित करणार। मॅडम, लाडकी बहीण योजनेसाठी संगणक परिचालन। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।